अरे मिहिर, तू इथे कधी आलास? अरे बराच वेळ झाला. व्हॅलेंटाईन डेला फिरायला जाण्यावरून परत रेखा भांडली माझ्याशी आणि गेली भावाकडे निघून. मी माझं डोकं शांत करायचं म्हणून इथे आलो, तर तुम्ही दोघे जण घरात नाही आणि काकू मला इथे बसायला सांगून बाजारात निघून गेले. नाही, आलास ते चांगलं केलंस, पण त्यापेक्षा रेखाच्या भावाकडे तिला समजावायला का नाही गेलास? मी मुळीच जाणार नाही तिकडे. तिच्या भावाला तिची बाजू सतत बरोबर वाटते आणि ते तिघे एकत्र येऊन मला टार्गेट करतात. जाऊ दे रे. अरे यार सॉरी, मी सांगायला विसरलो. मी घरात एकटा असताना एक कुरिअर आलंय. शलाकाच्या नावाचं आहे, पण त्यावर पाठवणाऱ्याचा पत्ता नाहीये. अरे कुणाचं आहे, त्यात काय ते पाहणार नाहीस का तू? शलाकाच्या नावाचं आहे ना? ती आल्यावर बघेल आणि वाचेल, आणि मला सांगायचं असेल तर सांगेल. सांगायचं असेल तर सांगेल म्हणजे? अरे तुम्ही एकमेकांना समजून घेता ना, आणि एकमेकांपासून काही लपून पण ठेवत नाही. काल परवापर्यंत मलाही असंच वाटत होतं. जाऊ दे. म्हणजे तुझ्यापासून काय लपवायचं यार? बोल ना, काय झालं बोल. मीर, शलाका माझ्यापासून काहीतरी लपवते असं वाटतंय मला. पण कशावरून? त्या दिवशी पोस्टाने तिच्यासाठी एक एनव्हलप आलं. त्या एनव्हलप मध्ये ऑफर लेटर होतं असं म्हणाली होती. तिने ते पत्र दाखवलंही नाही, फाडून फेकून दिलं म्हणाली. अरे पण जॉब करायचा नाही असं तूच तिला सांगितलंयस ना? अरे हो, पण पत्र दाखवायला काय हरकत होती? हल्ली ना सतत टेन्शन मध्ये असते ती, म्हणून त्या एनव्हलप मध्ये दुसरंच काहीतरी होतं की काय अशी शंका यायला लागली मला. आणि त्यातून हे दुसरं एनव्हलप आलं. आता हे उघडून अजून कशाला स्वतःला त्रास करून घ्यायचा?